कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, हे वाक्य ऐकलं की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? कोणीतरी केलेला अयोग्य असा शारीरिक स्पर्श. पण केवळ अयोग्य शारीरिक स्पर्श म्हणजेच लैंगिक छळ आहे का? तर नाही. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक कृती या पॉश ॲक्ट 2013च्या अंतर्गत लैंगिक छळाच्या कक्षेत येऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS अंतर्गत गुन्हाही ठरू शकतात. आता हा पॉश ॲक्ट नक्की काय आहे, चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. लैंगिक स्वरूपाचे अवांछित मेसेज किंवा कॉल करणे, तुमच्या दिसण्यावर किंवा कपड्यांवर द्विअर्थी लैंगिक स्वरूपाच्या किंवा अश्लील कमेंट्स करणं, अश्लील जोक्स, फोटो किंवा व्हिडिओ दाखवणं किंवा शेअर करणं, लैंगिक संबंध किंवा सेक्शुअल फेवर्सची मागणी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं ऐकलं तरच तुला प्रमोशन, पगारवाढ किंवा कामात फायदा मिळेल अशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अट घालणं, याला सामान्यतः क्विड प्रो क्यो म्हणजेच सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हटलं जातं. आता यापैकी कोणतेही वर्तन लैंगिक स्वरूपाचे आणि अवांछित असेल तर ते पॉश कायद्यांतर्गत लैंगिक छळाच्या कक्षेत येऊ शकतं. आता या प्रकाराच्या स्वरूपानुसार BNS अंतर्गत गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो. पण प्रश्न असा पडतो की असा छळ करणाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते? तर पॉश कायद्यानुसार चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित संस्थेच्या सर्व्हिस रूल्सनुसार आरोपी कर्मचाऱ्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन होऊ शकते. यामध्ये वॉर्निंग पासून इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन रोखणं आणि प्रकरणाच्या गांभीर्यानुसार नोकरीतून काढण्यापर्यंतची कारवाई त्या आरोपीवर होऊ शकते. तसेच पीडित महिलेला आर्थिक भरपाई देण्याची शिफारसही यामध्ये केली जाऊ शकते. कंपनीची ही जबाबदारी आहे 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या वर्कप्लेसमध्ये इंटरनल कमिटी म्हणजेच IC स्थापन करणं आवश्यक आहे. कायद्याचं पालन न केल्यास एम्प्लॉयरला 50,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. त्याच स्वरूपाच्या उल्लंघनासाठी पुन्हा दोषी ठरल्यास अधिक शिक्षा, तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेलं लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द होणं किंवा त्याचं रिन्युअल न होणं अशा परिणामांचीही तरतूद यामध्ये आहे. आणि काही प्रकरणांमध्ये BNS अंतर्गत स्वतंत्र गुन्हेगारी कारवाई देखील होऊ शकते. BNS सेक्शन 75 अंतर्गत अवांछित किंवा स्पष्ट लैंगिक हेतूचा शारीरिक संपर्क, सेक्शुअल फेवर्सची मागणी किंवा महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्नोग्राफी दाखवण्यासारख्या लैंगिक छळाच्या प्रकरणासाठी 3 वर्षांपर्यंत कठोर कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. सेक्शुअल कलर्ड रिमार्क्ससाठी 1 वर्षांपर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. तसेच वारंवार पाठलाग करणे आणि स्पष्ट नकारानंतरही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहणे अशा स्टॉकिंगच्या प्रकरणात BNS सेक्शन 78 अंतर्गत पहिल्यांदा दोषी ठरल्यास 3 वर्षांपर्यंत आणि पुन्हा दोषी ठरल्यास 5 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. पण असा प्रकार घडल्यास तक्रार करायची तरी कुठे? तर 10 आणि त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या वर्कप्लेसमध्ये इंटरनल कमिटी असणं जसं आवश्यक आहे, त्याच पद्धतीनं घटना घडल्यापासून 3 महिन्यांच्या आत लेखी तक्रार करता येते. आता एकापेक्षा अधिक घटना घडलेल्या असतील तर शेवटच्या घटनेपासून 3 महिन्यांची मुदत मोजली जाते. योग्य कारण असल्यास ही मुदत आणखी 3 महिन्यांपर्यंत वाढवली देखील जाऊ शकते. कमिटीने चौकशी 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं अपेक्षित आहे. संस्थेत 10 पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे इंटरनल कमिटी नसेल किंवा तक्रार थेट एम्प्लॉयर विरुद्ध नसेल तर संबंधित जिल्ह्यातील लोकल कमिटीकडे तक्रार करता येते. याशिवाय केंद्र सरकारच्या शी बॉक्स पोर्टलवरून देखील वर्कप्लेस सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार ऑनलाईन नोंदवता येते. आणि जर घडलेला प्रकार BNS किंवा इतर फौजदारी कायद्यांतर्गत गुन्हा ठरत असेल तर पोलिसांकडेही याची तक्रार करता येते. आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधता येतो. कामाच्या ठिकाणी महिलेला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळणं हा तिचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे लोक काय म्हणतील किंवा नोकरीवर परिणाम होईल का या भीतीमुळे लैंगिक छळाकडे दुर्लक्ष करू नका. योग्य पुरावे, मेसेजेस, ईमेल्स, स्क्रीनशॉट्स किंवा इतर संबंधित रेकॉर्ड शक्य असल्यास तुमच्याकडे सुरक्षित ठेवा आणि उपलब्ध कायदेशीर तक्रार यंत्रणेचा वापर करा. ही माहिती प्रत्येक काम करणाऱ्या महिलेपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.